हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 24 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चमत्कार झाला आहे. चमत्कार. चक्क नुपूर ही आशाला घेऊन मल्हारच्या घरी राहायला आली आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. तायडी, मल्हार, नुपूर कोणाचाच विश्वास पटत नाहीये. आणि मग रेवती मावशी पुढे आली आणि नुपूरला म्हणाली, येथे कशाला आली आहेस? चल निघ इथून. तर नुपूरने रेवती मावशीची चांगली जिरवली आणि तिला म्हटली, जर हेच मल्हार सरांनी मला सांगितलं ना की येथून निघून जा, तर मी येथून निघून जाईल. नाहीतर मी येथे त्यांच्याबरोबरच या घरात राहणार. मल्हारचा सुद्धा विश्वास बसला नाही की नुपूर येथे माझ्याबरोबर या घरात राहण्यासाठी आली आहे. मग हा चमत्कार घडला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी मल्हारच्या रूममध्ये असते आणि आपल्या प्लॅनप्रमाणे मल्हार हा कसा डिप्रेशनमध्ये जाईल यासाठी प्रयत्न करते. तायडी मल्हारला म्हणते, मल्हार, मला आहे ना तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. मला कळतच नाहीये हे सगळं तुझ्याबद्दल का घडतंय. तू ज्या ज्या व्यक्तींवर प्रेम करतो ना, त्या सगळ्या व्यक्ती तुला सोडून निघून जातात. तुझ्याबरोबर असं का घडतं रे? आपण दोघे लहानचे मोठे एकत्र झालो, एकत्र खेळलो. तुझ्या आईबाबांचं तुझ्यावर किती प्रेम होतं. तू सुद्धा त्यांच्यावर किती प्रेम करायचा. पण एक दिवस अचानक त्यांचा अपघात झाला आणि ते तुला सोडून गेले. तू अनाथ झालास. त्या दुःखातून तू कसाबसा सावरलास, मोठा झालास, प्रेमात पडला. संजनावर तू जीवापाड प्रेम केलं. पण त्या संजनाने काय केलं? हळदीच्या दिवशी चांगला ऑप्शन मिळाला म्हणून ती तुला सोडून निघून गेली. मल्हारला हे सगळं आठवतं. मल्हार खूप दुःखी होतो. तायडी म्हणते, आणि मग त्या धक्क्यातून तू कसाबसा सावरत होतास, त्याच वेळेस ती नुपूर तुझ्या आयुष्यात आली. नुपूरवर तर तू जीवापाड प्रेम केलं, किती प्रेम केलं. पण शेवटी नुपूरने सुद्धा तुला फसवलं. नुपूर सुद्धा तुला सोडून गेली. आणि तू आता नुपूरला इतक्या विनवण्या करतोयस, नुपूरच्या मागे मागे करतोयस. पण नुपूर तुझ्याशी संसार करायला तयार नाहीये. मला तर भीती वाटते, जर नुपूरने तुझ्याशी संसार करायला नकार दिला तर, जर तिने तुमचं नातं संपवलं तर काय होईल? मल्हारला खूप टेन्शन येतं. तायडीला हे समजतं आणि मग तायडी स्वतःची बाजू सावरून घेते. नाही 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 नाही, हे काय बोलते मी? नाही नाही, असा निगेटिव्ह विचार नाही करायचा. सगळं छान होईल, सगळं छान होईल. नुपूरला तुझ्या प्रेमाची किंमत कळेल. मल्हार, नुपूर ही नक्की परत येईल बरं का तुझ्याकडे. आणि जर ती नाही आली तर मी नाही पाहू शकणार. तुझी अवस्था मला नाही पाहली जाणार. असं म्हणत तायडी रडण्याचं नाटक करते आणि तेथून निघून जाते. फ्रेंड्स, खरंच तायडी अशी नाटकं करते ना की तिचा खूप राग येतो. तायडी निघून गेल्यानंतर मल्हारला वाईट वाटतं. मल्हारला भीती वाटते की खरंच नुपूर मला कायमचं सोडून जाईल का? नुपूर कधीच मला माफ करणार नाही का? मल्हार आपल्या हातात असलेल्या लग्नाच्या फोटो फ्रेमकडे पाहत असतो आणि त्याला आठवतं की ती माधव कारेकरची खोटी बायको लग्नात आली. तिने नुपूरला सगळं सत्य सांगितलं. त्यानंतर नुपूरने माझ्याशी गठबंधन तोडलं. लग्न सोडून ती पळून गेली. मल्हारचे हात थरथर करू लागतात. तो खूप घाबरलेला असतो. मल्हारला आठवतं की त्यानंतर नुपूरने तिचे सगळे दागिने परत केले. आईला भेटायचं नाही असं मला सांगितलं. मग मी तिच्या घरी गेलो तर तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला. मला म्हणाली, सर, आता तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे, परत येथे येऊ नका. माझ्या थोबाडीत मारली. हे सगळं मल्हारला आठवतं. मल्हार खूप स्ट्रेसमध्ये येतो. त्याचे हात थरथर करत असतात आणि मग त्याच्या हातातून ही फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते. मल्हारला जबर धक्काच बसतो. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार या फोटो फ्रेमजवळ खाली बसतो. ही फोटो फ्रेम उचलतो तर त्याला लग्नात आणखीन काय काय घडलं. नुपूर मला गुन्हेगार म्हणाली. तुमच्यासारख्या गुन्हेगाराबरोबर मला नाही राहायचंय असं नुपूर म्हणाली. हे सगळं मल्हारला आठवतं आणि मल्हार खूप दुःखी होतो. तर इकडे नुपूर अन्वयला सांगते, हे जे काही सगळं होतंय ना, ते फक्त मल्हार सरांमुळे होतंय. मल्हार सर आईला भेटून गेले आणि आईचं BP वाढलं, आईची तब्येत बिघडली. मला माहीत होतं ते आले ना तर नक्कीच काहीतरी वाईट होणार. अन्वय नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, यात त्यांची काय चूक आहे? नुपूर चिडून म्हणते, त्यांचीच चूक आहे, कारण ते जेव्हापासून आपल्या आयुष्यात आले ना, काही ना काहीतरी वाईट घडतंय. तू थांब, आता मी काय त्यांचा सोक्षमोक्ष लावतेच. असं म्हणून नुपूर मल्हारला फोन करते. अन्वय विचारतो, नुपूर थांब,
कोणाला फोन करतेस सांग मला. पण नुपूर काहीच त्याला सांगत नाही आणि मल्हारला कॉल लावते. इकडे मल्हार आधीच खूप दुःखी असतो. आता काय करायचं हेच त्याला कळत नाही आणि तेवढ्यात नुपूरचा कॉल त्याला येतो. मल्हार फोन उचलतो आणि म्हणतो, बोल नुपूर. तर नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही का आमच्याबरोबर असं करताय? मल्हारला काही कळतच नाही. मल्हार विचारतो, काय झालं? तर नुपूर सांगते, तुम्ही भेटून गेल्यानंतर आईची तब्येत बिघडली आहे. तुम्ही आईला भेटायला का आला होता? का तुम्ही आम्हाला त्रास देताय? का आईच्या जीवाशी खेळताय? मल्हारला जबर धक्का बसतो. मल्हार म्हणतो, नुपूर असं काही नाहीये. आमच्या तर छान गप्पा झाल्या. तू सुद्धा तेथे होतीस ना? नुपूर चिडून म्हणते, खोटं बोलू नका. तुम्ही नक्कीच असं काहीतरी बोलला असाल ज्यामुळे आईचा स्ट्रेस वाढला आणि तिला इतका त्रास होतोय. तुम्ही आम्हाला का त्रास देताय? तुम्ही मला एकदा तर सांगूनच टाका. आमच्या आयुष्यातून निघून जाण्याचं काय घ्याल तुम्ही? तुम्हाला आहे ना जो त्रास द्यायचा तो त्रास मला द्या. पण माझ्या आईला त्रास दिला ना तर खबरदार, मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मल्हार विचारतो, नुपूर शांत हो. नेमकं काय घडलंय आधी सांग मला. नुपूर चिडून म्हणते, तुम्ही भेटून गेल्यानंतर आईचा बीपी खूप वाढलाय आणि तिची ही अवस्था मला पाहवली जात नाहीये. मल्हारला खूप भीती वाटते. नुपूर त्याला ठणकावून सांगते, मल्हार सर मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. तुम्ही यानंतर माझ्या आईला भेटायचं नाही. माझ्या आईला तुमच्यामुळे झालेला त्रास मी सहन करणार नाहीये. आणि जा ना आमच्या आयुष्यातून निघून. जेव्हापासून तुम्ही आमच्या आयुष्यात आलाय ना, आमच्या आयुष्यात फक्त दुःख त्रास आहे. कशाला तुम्ही आमच्या आयुष्यात आहात? जा एकदाच्या आमच्या आयुष्यातून निघून. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर मी जे काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठीच केलं. मी तुला फसवलेलं नाहीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला एक संधी देशील तर आपण सुखाने संसार करू. आईसुद्धा बऱ्या होतील. ऐक ना माझं. नुपूर खूप चिडते आणि रागारागाने फोन कट करते. मल्हार बोलतच असतो आणि त्याला समजतं की नुपूरने फोन कट केलाय. मल्हारला खूप वाईट वाटतं. नुपूरला मात्र आशाचीच काळजी असते. तिचा मल्हारवरचा राग काही कमी झालेला नाहीये. फ्रेंड्स, खरंच नुपूर मल्हारबरोबर जे वागते ना ते पाहून खूप वाईट वाटतंय. आणि आता हळूहळू या नुपूरचाच राग येतोय की ती एवढी वाईट का वागतीये मल्हारबरोबर. आणि मग रात्र होते. मल्हार त्याच्या रूममध्ये असतो आणि ही फोटो फ्रेम पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करत असतो. मल्हार हा या फोटो फ्रेमकडे पाहून विचार करतो, नुपूर तुझा राग मी समजू शकतो. पण आता आपल्याला यातून पुढे जायला हवं. आणि मला माहिती आहे मी तुला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी काहीच फायदा होणार नाहीये. या जखमेवरचं या दुःखावरचं एकच औषध आहे आणि ते म्हणजे वेळ. जसा जसा वेळ पुढे जाईल तुझा राग नक्कीच कमी होत जाईल. मल्हार ही फोटो फ्रेम जोडत असतो आणि तेवढ्यात रेवती मावशी तेथे येते. तायडी हे सगळं लपून पाहत असते. तायडीनेच रेवती मावशीला पाठवलेलं असतं. रेवती मावशी म्हणते, मल्हार तू येथे काय बसलाय? चल बाहेर, सगळे जेवायला थांबलेत. मल्हार म्हणतो, नाही आज मला भूक नाहीये. तर रेवती मावशी म्हणते, का भूक नाहीये? ही फोटो फ्रेम जोडत बसलाय. मल्हार मला एक कळत नाही. तुमच्या लग्नाचं फक्त तुलाच पडलेलं आहे का रे? हे तुमचं नातं आहे हे फक्त तुलाच कळतं, त्या नुपूरला नाही कळत? नुपूर तुमच्या नात्याला सावरण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीये. काहीच करत नाही. जे काही प्रयत्न करतोय ते सगळे तूच करतोय. मल्हार हा खूप चिडतो आणि म्हणतो, मावशी आजच मी नुपूरला भेटायला गेलो होतो ना. तर रेवती मावशी चिडून म्हणते, भेटायला गेला होता? ती कसली भेट? तुला तिच्या आईला भेटायला जायचं होतं. तिने तुला भेटायला बोलवलं नव्हतं. आणि तिला भेटून आल्यावर पण काय झालं? नक्कीच ती तुला काहीतरी वेडवाकडं बोलली असेल, तुझा अपमान केला असेल. मला माहिती आहे तुमच्या नात्याला आहे ना काहीच अर्थ नाहीये. मल्हार म्हणतो, असा कसा अर्थ नाहीये? आमचं लग्न झालंय आणि आम्ही दोघे आता नवरा बायको आहोत. रेवती मावशी चिडून म्हणते, नवरा बायको? कसले नवरा बायको? अरे तू फक्त तिला बायको मानतोस पण ती तुला नवरा मानत नाही. आणि तुमच्या नात्याला काहीच अर्थ नाहीये. तायडी हे सगळं ऐकत असते. तायडीनेच रेवती मावशीला पट्टी पडवलेली असते. रेवती मावशी म्हणते, नवरा बायको आहे ना एका छताखाली राहतात, एकत्र राहतात, प्रेमाने राहतात. तुमच्यासारखं लग्नाच्या क्षणापासून वेगवेगळं नाही राहत. आणि तसंही तुमच्या लग्नाला आता काहीच अर्थ उरला नाहीये. जर 6 महिने लग्नात काहीच नसेल तर वेगळं होता येतं. आणि तुमच्या लग्नात तर लग्नाच्या दिवसापासूनच वाद आहेत. तुम्हाला तर लगेच वेगळंपण मिळेल. मी तर म्हणते तुम्ही आता घटस्फोटाचा विचार करायला हवा. हे ऐकून मल्हारला जबर धक्का बसतो. मल्हार चिडून म्हणतो, मावशी हे काय बोलतेस तू? रेवती मावशी म्हणते, जे बोलते ना ते अगदी योग्यच बोलतेय. आता तू नुपूरला घटस्फोट देण्याचा विचार कर. तिला घटस्फोट दे. मल्हारला राग येतो. मल्हार म्हणतो, नाही मावशी
मी असा कोणताही विचार करणार नाही आहे. तर मावशी चिडून म्हणते, ठीक आहे, कर तुझी मनमानी. आज तुला नाही कळणार, पण एक ना एक दिवस तुला नक्की कळेल. तू जरी नुपूरला घटस्फोट दिला नाही ना, तरी ती तुला घटस्फोट देईल. ती वेळ लवकरच येणार आहे, हे तू पाहत राहा. असं म्हणून रेवती मावशी रागारागाने तेथून निघून जाते. मल्हार याच गोष्टीचा विचार करतो की खरंच नुपूर मला घटस्फोट देण्याचा विचार करेल का. इकडे नुपूर आशाला सांगते, मी मल्हार सरांना घटस्फोट देण्याचा विचार करतेय. आशाला जबर धक्काच बसतो. आशा चिडून म्हणते, नुपूर हे काय बोलतेस तू? तुमच्या दोघांचं रीतसर लग्न झालंय, लग्नाचे सगळे विधी झालेत. नुपूर म्हणते, होऊ दे ना मग, पण मी हे लग्न मानत नाही, कारण हे लग्न फसवून केलं गेलंय. आशा म्हणते, नाही नुपूर, मी तुम्हाला कधीच वेगळं होऊ देणार नाही. उलट तुम्ही दोघांनी एकमेकांना माफ करून एकत्र सुखाने संसार करावा अशी माझी इच्छा आहे. नुपूर चिडून म्हणते, आई हे कधीच होणार नाही. मी मल्हार सरांना कधीच माफ करणार नाही. त्यांच्याबरोबर सुखी संसार करण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. आशा खूप चिडते आणि म्हणते, नुपूर तू अतिशय चुकीचं बोलतीये. पण नुपूरने मनाशी ठरवलेलं असतं की काही झालं तरी ती मल्हारला कधीच माफ करणार नाही आणि मल्हारशी संसार करण्याचा तर विषयच येत नाही, प्रश्नच येत नाही. इकडे मल्हारने नुपूर आणि त्याच्या लग्नाची फोटो फ्रेम जोडलेली असते. मल्हार म्हणतो, पाहिलं का नुपूर, आपल्या लग्नाची फोटो फ्रेम मी जोडली आहे आणि लवकरच आपलं तुटलेलं नातंसुद्धा मी असंच जोडणार. आपली तुटलेली मनंसुद्धा मी अशी जोडणार. फक्त आपल्याला एक गोष्टीची वाट पाहावी लागेल आणि ते म्हणजे पेशन्स. पेशन्स ठेवले की सगळं काही होईल. त्यामुळे तू पेशन्स ठेव. सगळे म्हणताय की आपल्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे, आपलं नातं कधीच एकत्र येऊ शकत नाही, कधीच जुळू शकत नाही. पण माझा पूर्ण विश्वास आहे, एक ना एक दिवस आपण पुन्हा एकत्र येऊ. फ्रेंड्स, तायडीने कितीही प्रयत्न केला, पण मल्हार आधीसारखा म्हणजे संजनाच्या वेळेस तो जसा पूर्णपणे हरून गेला होता तसा हरलेला नाही आहे. कारण यावेळेस त्याला आशाची साथ आहे. आशा त्याला हिंमत देते आणि मल्हारने सुद्धा ठरवलं आहे की तो नुपूरला म्हणून राहणारच. कारण संजना पळून गेली होती, तशी नुपूर काय पळून गेलेली नाही आहे. नुपूर त्याच्या आयुष्यात आहे, फक्त त्याच्यावर रागावली आहे. आणि आज ना उद्या नुपूरचे गैरसमज दूर होतील. नुपूर त्याला नक्की माफ करेल अशी पूर्ण आशा मल्हारला आहे. त्यामुळे मल्हार आधीसारखा कोलमडून जाणार नाही, एवढं मात्र नक्की. मल्हार या फोटो फ्रेमकडेच पाहत असतो आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यातसुद्धा सुखाचे चांदणे येतील असा विचार करतो. दुसरा दिवस उजाडतो आणि मल्हार हा नुपूरच्या मागे मागे सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नुपूरला थांबवतो. नुपूर विचारते, काय सर, मी तुम्हाला सांगितलंय ना येथे नाही यायचं. मल्हार म्हणतो, नुपूर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढं बोलून झालं की मी निघून जाईल. नुपूर विचारते, काय? तर मल्हार सांगतो, मी आत्ताच डॉक्टरांना भेटून आलो. डॉक्टरांनी मला सांगितलं की आई आता स्टेबल आहेत आणि काल त्यांना जो हाय बीपीचा त्रास झाला तो मी भेटून गेल्यामुळे नाही झाला, तर त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता त्यांना असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तू काल माझ्यावर जो आरोप लावला की मी त्यांच्या या अवस्थेला जबाबदार आहे तो चुकीचा आहे. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करण्याचा? तुमचा आणि माझ्या आईचा काय संबंध आहे? तुम्ही डॉक्टरांशी का चर्चा केली? डॉक्टरांना का विचारलं? मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, नुपूर ठीक आहे, मला तुझ्याशी त्याबद्दल नाही बोलायचं आहे, कारण त्यावरून वादच होतील. मला तुला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. नुपूर म्हणते, काय? तर मल्हार तिला एक चेक दाखवतो आणि सांगतो, हा तुझ्या कष्टाचा मोबदला आहे. तू जरी माझं नातं मानत नसली तरी सुमती इव्हेंट्सबरोबर तर तुझं नातं आहे ना. तू अजूनही सुमती इव्हेंट्समध्ये काम करतेस, सुमती इव्हेंटची एम्प्लॉई आहेस आणि तू तेथे जे काम केलं त्या कामाचा मोबदला तर तुला मिळायलाच पाहिजे. हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. नुपूर चिडून म्हणते, सर आता मला कोणताही फेवर नको आहे. मल्हार म्हणतो, नुपूर हा फेवर नाही आहे, तर हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. तू तिथे जितके दिवस काम केलं त्याचे पैसे आहेत. नुपूर चिडून म्हणते, मला हे नको आहे. मल्हार म्हणतो, एखाद्याला कष्टाचा पैसा न देणं हे माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. तुला हे पैसे घ्यावेच लागतील. नुपूर म्हणते, मी हे पैसे नाही घेणार. मल्हार चिडून म्हणतो, तुला हे पैसे घ्यावेच लागतील. असं म्हणून मल्हार तिच्याकडे हे पैसे देतो आणि तेथून निघून जातो. नुपूर खूप चिडते आणि विचार करते, आता मला राजीनामा द्यावाच लागेल. जोपर्यंत सुमती इव्हेंट्सबरोबर माझा संबंध आहे तोपर्यंत या ना त्या कारणाने मल्हार सर मला भेटायला येतील असा विचार नुपूर करते. आणि इकडे अन्वय
त्याचं पाकिट शोधत असतो आणि मीनाला हाक मारतो, मीना माझं पाकिट कुठे आहे? मीना त्याचं पाकिट आणून देते आणि विचारते, कशाला शोधतोयस रे? साधा 1 रुपया नाही आहे तुझ्या पॉकेटमध्ये. हे ऐकून अन्वय खूप चिडतो आणि म्हणतो, बंद कर तुझी फालतूची बडबड. तर मीना म्हणते, तू ये ना फक्त माझ्यावरच ओरड, बायकोवरच आवाज चढवता येतो, बहिणीसमोर तर शेपूट घालतो. अरे तुझ्या बहिणीला जर लग्न करायचंच नव्हतं तर मग एवढा लग्नाचा घाट कशाला घातला? आणि आता लग्न झालंय तरी माहेरीच पडलीये आणि तिची ती न झालेली सासू, त्या सासूमुळे आपल्यालाच खर्च करावा लागतोय ना. अन्वय खूप चिडतो आणि म्हणतो, ज्या गोष्टीची तुझा संबंध नाही त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही. तेवढ्यात नुपूर घरी येते आणि सगळं ऐकू लागते. मीना म्हणते, माझा संबंध कसा नाही? त्या लग्नासाठी इतक्या सगळ्या लोकांना बोलवलं, आता ते लोक मला विचारतात ना की तुमच्या नुपूरच्या लग्नाचं काय झालं, ती सासरी का गेली नाहीये, माहेरीच काय आहे, मग मी काय करायचं? अन्वय खूप चिडतो. नुपूरसुद्धा चिडते आणि म्हणते, वहिनी असं का बोलतेस तू? लग्नात जे काही झालं कशामुळे झालं हे तुला सुद्धा माहिती आहे, तू सुद्धा तेथे होतीस ना. तर मीना हात जोडते आणि म्हणते, ए बाई मला आहे ना तुझ्याशी डोकं नाही लावायचं आहे ग, तुझ्याशी कोण भाषणबाजी करत बसेल? अन्वय चिडून म्हणतो, मीना एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तर मीना म्हणते, अरे हा तू माझ्यावरच ओरड रे, बायकोवर तर ओरडण्याची तुझी हिंमत आहे पण बहिणीला तू काही बोलू शकत नाही. नुपूर मीनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर अन्वय म्हणतो, नुपूर तू नको तिच्याशी डोकं लावू, मी ना हॉस्पिटलमध्ये जातो, तेथे कुणी नाही आहे. असं म्हणून अन्वय हॉस्पिटलमध्ये निघून जातो आणि नुपूर आपल्या सुमती इव्हेंटचा राजीनामा लिहित असते. मीना तिला म्हणते, नुपूर मी काही चुकीचं बोलले का? तुझ्या लग्नाचा एवढा मोठा घाट घातला, चाळीतल्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि आता ते लोक मला जाब विचारताय, मी त्यांना काय उत्तर द्यायचं? शेवटी या घरची जबाबदार व्यक्ती मी आहे ना, लोक मलाच विचारणार. पण नुपूर तिचं काहीच ऐकून घेत नाही, काही बोलत पण नाही. तिचा राजीनामा लिहिते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे मीनाला खूप राग येतो, ती आरडाओरडा करू लागते. थोड्या वेळानंतर नुपूर सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि ऑफिसमध्ये येताच या ऑफिसमध्ये मल्हारबरोबर घालवलेले सगळे क्षण तिला आठवतात. जेव्हा मल्हारच्या कोटवर तिने आपल्या हाताचे पंजे लावले होते हे तिला आठवतं. मल्हारने याच ऑफिसमध्ये माझा वाढदिवस साजरा केला होता हे नुपूरला आठवतं. मग मल्हारने मला या ऑफिसचा हेड शेफ बनवलं हे नुपूरला आठवतं. आणि तेवढ्यात कोमल आणि दीप तेथे येतात. नुपूरला पाहून त्यांना खूप आनंद होतो. कोमल नुपूरला मिठी मारते. दीप म्हणतो, नुपूर आज मी तुला कॉल करणारच होतो, आम्ही तुझी किती वाट पाहत होतो. चल खूप महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, आपण त्याबद्दल डिस्कशन करून घेऊया. तर नुपूर विचारते, मल्हार सर कुठे? दीप विचारतो, तुला आधी मल्हारला भेटायचं आहे का? पण मल्हार त्या दिवसापासून ऑफिसला आलेलाच नाही आहे. कोमल सांगते, हो ना, मल्हार सर आमचे फोनसुद्धा उचलत नाही. दीप नुपूरला सांगतो, मल्हार खूप विचित्र वागतोय, त्याचं आता कामाकडे लक्षच नाही आहे, तो आमचे फोन उचलत नाही, महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या त्यासुद्धा त्याने अटेंड केलेल्या नाही आहे, त्याचं इतकं दुर्लक्ष आजपर्यंत कंपनीकडे कधीच झालं नव्हतं. नुपूर विचारते, दीप तू हे सगळं मला का सांगतोयस? दीप म्हणतो, नाही असंच जनरली सांगत होतो. चल आपण ना पुढच्या इव्हेंट्सबद्दल बोलून घेऊया, महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत, स्ट्रॅटेजी बनवायची. नुपूर म्हणते, ते काम तुम्ही करा, कारण आता मी सुमती इव्हेंटचा भाग नाही आहे, मी राजीनामा द्यायला आली आहे. हे ऐकून कोमल आणि दीपला जबर धक्काच बसतो. दीप म्हणतो, नुपूर हे काय बोलतेस तू? आधीच मल्हार खूप दुखावला गेलाय आणि आता जर त्याला हे कळलं की तू राजीनामा देतीये तर तो आणखीन दुःखी होईल. कोमल म्हणते, हो नुपूर, आता तू मल्हार सरांना सावरायची गरज आहे, त्यांना दूर करायची नाही. नुपूर चिडून म्हणते, तुम्ही मला नका समजावून सांगू, माझा निर्णय झालाय आणि तो आता मी मागे घेणार नाहीये. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि नुपूरला ऑफिसमध्ये पाहून तायडीला खूप राग येतो. तायडी जोरात ओरडते, ए तू काय करतेस ग येथे? नुपूर मागे वळून पाहते. तायडी तिला जाब विचारते, म्हणजे माझ्याच भावाला इतका त्रास देऊन माझ्याच भावाच्या ऑफिसमध्ये यायचं, त्याचं काम करायचं आणि त्याचाच पगार खायचा. ए तुला लाज नाही का वाटत ग, निर्लज्ज बेशरम कुठली? हे ऐकून नुपूरला खूप राग येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर मल्हार या दोघांचं नातं सध्या ज्या फेजमधून चाललंय ना ते पाहून वाईट वाटतंय. पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे, सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू मल्हारच्या घरी सगळेजण
त्याला असं घेरून उभे असतील आणि मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करतील की नुपूरला तुझी किंमत नाही आहे, हे नातं संपव. तायडी, रेवती मावशी, तायडीचा बाप सगळे मल्हारचे कान भरण्याचा प्रयत्न करतील. पण मल्हार चिडून म्हणेल, तुम्ही असं का बोलताय? मी नुपूरबरोबरचं नातं तोडणार नाहीये. आणि तेवढ्यात नुपूर आशाबरोबर तेथे येईल. नुपूरला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. रेवती मावशी खूप चिडेल आणि नुपूरला जाब विचारणार, तू येथे का आलीये? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तर नुपूर म्हणेल, मी या मंगळसूत्राच्या पवित्र नात्यासाठी येथे आलीये आणि आता तुम्ही जे काही बोलला ते जर मल्हार सरांनी म्हटलं ना तर मी येथून कायमची निघून जाईल, त्याशिवाय नाही. मल्हारला कळणारच नाही की नुपूर हे काय बोलतीये. तायडीला जबर धक्का बसणार, रेवती मावशीला जबर धक्का बसणार. मग आता नुपूर आणि आशा येथे का आल्या आहेत? नुपूरला काही वेगळं कळलंय का? नुपूरने मल्हारबरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय का? हे सगळं तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण आता भारी ट्विस्ट येणार आहे एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.